तर नमस्कार मंडळी, आता जो अवकाळी पाऊस होतो गेलेलो आणि 2 दिवसापासून आता मिरग चालू झालेलो आहे. म्हणजे मिरगा जो पाऊस जो तो चालू झालेलो आहे. तर आम्ही अवकाळी पाऊस जो चालू होतो त्यामध्ये भात वगैरे पेरूक नव्हता, कारण जर पाऊस लागलो नसतं तर जमीन पूर्ण सुकणार होती आणि तर वर येताना जरा प्रॉब्लेम होणार होतो. त्यामुळे आम्ही पेरूक नव्हतो. तर आम्ही आता 2 दिवस पाऊस लागता आता पेरूक तशी भीती वाटतं, कारण चिखल वगैरे पाणी वगैरे साठलं तर कुसान जाईल. पण आता काय नाविलाज पेरून घेऊ गयो, कारण लेट केला तर अजून लेट होत राहू त्याला. तर आता अन्न येतो जोत घेऊन बैलांनी घेऊन येतो नांगर वगैरे आणून ठेवल्यानंतर ती पारंपरिक पद्धतीने शेती म्हणजे भात वगैरे कसा पेरला जातात तर तुमका दाखवता चला. तर मग हे बघा, अन्न आमचं सिद्ध जोत घेऊन येलेलो हा. तरी बघा आता ही उकळ घालूची चालू हा, बघू शकतास तुम्ही. अन्नाने बघा भात आहे पेरूक सुरुवात केल्या ना, कोमलचा भात हा. इकडे आपल्या आमच्या वाडीतले जुने जाणते माणूस नाना आहेत. घातल्या ना वरो धरल्या ना, आता ह्यो शेवटचो ह्यो बेळ्याचो भात म्हणजे गावठी पोळ्या बियाक बरो पडता. आता हे बेळ्याचा आम्ही भात पेरून घेतो. पोळा बियाक बरा पडता. अर्धा ता पेरतो आणि अर्धा ता पेरतलो. आता सिद्धान गुटो बांधून घेतल्या ना, गुटो बांधून घेतल्या तर गुटो मारतलो, कारण गुटो नाही मारलो ना तर वर राहतले दाणे भात आणि मग पाखरं वगैरे खातली. त्याच्यामुळे जरा तो जमिनीखाली जाऊसाठी गुटो मारूचो लागता. अशा प्रकारे आमका 2 कोपरे सिद्धान पेरून आणि हे करून दिल्या ना, किती 120 दिवसाचो आहे कोमलचो पूर्ण, म्हणजे सगळा कापून बिपून होईपर्यंत 120 दिवसाचा. अशा प्रकारे आमचं झालेलं. आता इथून जातलो नानाकडे. त्याला जर व्हिडिओ मिनी लॉग पहिलाच कसा वाटला नक्की सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर नक्की करा.